मान्यवरांच्या हस्ते होत आहे। या ठिकाणी दीप प्रज्वलित केली जात आहे, जी मेणबत्ती स्वतः जळते परंतु दुसऱ्यांना प्रकाश देण्याचं काम करते। आणि मानवी जीवन सुद्धा हे मेणबत्ती प्रमाण पाहिजे, मरावे परी कीर्ती रूपे उडावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। यानंतर समता सैनिक दल यांच्या वतीनं या ठिकाणी इथे जय भीम सलामी दिली जाईल। समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांनी जय भीम सलामी दिली। संतोष एक फोटो घे ना, जरा इकडे वा तुम्ही त्याला बोलता। यानंतर जय भीम सलामी। सर्वांनी या ठिकाणी जागेवरती बसायचंय आणि सत्व डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर इनको त्रिवार एक साथ जय भीम सलामी देंगे। जय भीम सलामी दो। जय भीम, जय भीम, जय भीम। फिर एक बार जय भीम, जय भीम, जय भीम। फिर एक बार जय भीम, जय भीम, जय भीम। परेड विश्राम। आराम से सर्वांनी बसून घ्या। प्रभाताई कांबळे जनरल सेक्रेटरी आहात तुम्ही स्टेजवरती यायचंय। सायलीताई शिंदे समता सैनिक दल यांनी पण स्टेजवरती यायचंय। सर्वांनी इकडे लक्ष द्या। आता तर बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं धम्माची धोरा जी आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम लहान मुलं जे आहेत यांच्यावर फार मोठी भूमिका असणार आहे। तुम्ही आम्ही जे तयार झालो, वरिष्ठांचे लेक्चर ऐकून तयार झालो आंबेडकरी चळवळीमध्ये, आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड या वार्ड शाखेच्या वतीनं जवळजवळ निलेशजी गायकवाड, त्याचप्रमाणे मिलिंदजी सोनकांबळे अध्यक्ष यांनी जी टीम बनवलेली आहे, जवळजवळ 136 मुलं त्याच्यामध्ये आहेत। त्यांना धम्म संस्कार वर्ग घेतले जातात आणि हीच मुलं आता या ठिकाणी त्रिशरण पंचशील, बुद्ध पूजा आणि भीमस्मरण, भीमस्तुती घेतील। मी निलेशजी गायकवाडांना विनंती करतो। सर्वांना विनंती, आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करायचंय। सर्वांनी हात जोडायचे। त्रिवार वंदन करा। भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं। त्रिशरण पंचशील। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि।
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आलिङ्गनाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु भीमस्मरण भीमस्तुति सकल विद्यां निगुणज्ञानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षुरविरवोऽसं गौरवर्णं सुखायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र नगरी पाकरी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्ती पथकोनता जीर्ण स्मृती जाळिता उजाळल्या गतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. पुढील कार्यक्रम आदरणीय राजकुमार गायकवाड यांनी पार पाडावा अशी विनंती. बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्धांना 35व्या वर्षी ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांचं 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं.
आणि 45 वर्ष बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. या 45 वर्षामध्ये जे वर्षावास झाले त्याच्यामध्ये सर्वात जास्त श्रावस्ती जेतवड जे बिहार राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त असे वर्षावास झालेले आहेत. आणि आपली भारतीय बौद्ध महासभा पुणे ही पुणेकरांसाठी जी स्थापन झालेली संस्था जी आहे बाबासाहेबांचं नाव घेऊनच ही स्थापित आहे. आणि या संस्थेनं जवळजवळ 22 वर्ष हे 22व हा वर्षावास आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभा याला बळ देण्याचं काम ए.के. भालेराव सर असतील, सगळे जुने कार्यकर्ते असतील आणि त्यानंतर के.बी. मोटघरे सर आज ते विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहतायत. आणि भारतीय बौद्ध महासभेला बळ देण्याचं काम अनेक आमचे हिरे या कोरोनाच्या काळामध्ये निघून आहे आणि यांना इथे घडवण्याचं काम आमचे मिलिंद सोनकांबळे असतील किंवा निलेश गायकवाड असतील आणि त्यांची सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी मी कार्यक्रमाचा प्रस्ताविक विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोटघरे सर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय माजी आमदार देजरावजी गायकवाड साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणेचे अध्यक्ष धाईंजे सर नव्यानेच त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि विचार मंचकावरील सर्व आपल्या बॅनरवर असलेले सर्व मान्यवर, समता सैनिक दल, या परिसरातील सर्व आमचे पालक आणि पुणे शहरातून आलेल्या महिला आघाडीच्या ज्या प्रमुख असतील, आमच्या अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील आणि विभागातून आलेले पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 2 वर्ष कोरोनामुळे हा कार्यक्रम संयुक्तिक अशा पद्धतीचा ऑफलाईन प्रमाणे घेता आला होता आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम सुरू करीत होतो आणि कंटिन्यू सलगता होते कार्यक्रमामध्ये. आणि आता हा जो प्रोजेक्ट निलेश या वारसकीच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेला आहे, हा मला याला प्रोजेक्ट म्हणतो. हे उपक्रम, या संस्थेचा उपक्रम आम्ही 28व्या वर्षी वंदना शिकलो, हे 10-12व्या वर्षी वंदना शिकत आहेत, हे त्यांचं भाग्य आहे. आणि या दृष्टिकोनातून त्या वारसकीने हा उपक्रम का प्रोजेक्ट निर्माण केला. यामधून अनेक धार्मिक कार्यकर्तेच निर्माण होणार आहेत अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी मी प्रमुख विश्वस्त म्हणून सादरीकरण प्रामुख्याने याकरता केलेले आहे. हे संस्थेचं काम करत असताना या अनेक अडचणी येतात. संस्थेचं अनेक स्वरूपाची जी कामं आहेत ते काम होत आहेतच सर्वांच्या सहकार्यानं. संस्थेच्या सर्व प्रमुख मध्यवर्ती कमिटी असेल, विश्वस्त मंडळ असेल, म्हणजे या ठिकाणी विश्वस्त वसंतरावजी साळवी या ठिकाणी आहेत, त्यांचा आम्हाला मोठा भाग आहे, सहकार्य आहे. आणि या दृष्टिकोनातून ह्या संस्थेचा प्रामुख्याने तुमच्या समोर एक विश्वस्त एक सादरीकरण करण्याचा 10 मिनिटात प्रयत्न करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला तुम्हा आम्हाला धम्म दिला आणि त्यानंतर गावागावामध्ये धम्मदीक्षेचे समारंभ होत होते. त्या दरम्यान पुण्यामध्ये मग ए.के. भालेराव साहेब असतील, डी.टी. सावंत असतील, बी.डी. गंगाडे असतील, एस.के. उबाळे असतील, हे सर्व जुने मंडळी, मोरे असतील, एस.के. मोरे,
ढाले असतील, वसंतरावजी, या सर्वांनी अहिल्याश्रममध्ये एक कार्यक्रम घेतला होता धम्मदीक्षेचा. आणि त्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमातून एक नवनियुक्त समिती निर्माण झाली, ती भारतीय बौद्ध महासभा पुणे. मराठीमध्ये स्पष्ट मराठी, भारतीय बौद्ध महासभा पुणे. परत सांगतो, त्याच्यावर सही आहे त्या खरेदी खतावर, भारतीय बौद्ध महासभा पुणे SK उबाळे, जनरल सेक्रेटरी. याच्याकरता तुम्ही सर्व मान्यवर आहात आणि या दृष्टिकोनातून माझे दुःख तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये अनेक शित्यंतर झाली, बॉडी बदलल्या. संस्थेचा उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी जी शिल्लक उरलेली रक्कम 11 गुंठे जागा खरेदी केली भारतीय बौद्ध पुणे या नावाने. आणि या कार्यक्रमास सुरुवात झाली पुणे शहरामध्ये. पण मात्र 77ला SK उभारण्याने मुंबईला ग्रेटर बॉम्बे असिस्टंट चॅरिटी कोर्टमध्ये आम्हाला रजिस्टर नंबर मिळावा. ही जमीन आहे आणि त्याकरता मुंबईला एक अर्ज दिला. पण त्या अर्जाचं उत्तर चॅरिटी कोर्टाकडून असं आलं की तुमची संस्था ही भारतीय बौद्ध महासभा ही संस्था पुणेला असल्यामुळे, मुंबईला दुसरी संस्था असल्यामुळे तुम्हाला पुणेला जावं लागेल आणि पुणेला भारतीय बौद्ध महासभा पुणे नावाची संस्था रजिस्टर करावं लागेल. त्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी अत्यंत महत्वाची कामं केली आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आता हे बघायला मिळते. ढाले साहेब त्यावेळी अध्यक्ष झाले. SK उभार 91 वाढल्यानंतर ढाले साहेबांना मग आता ही आपण याचा कन्स्ट्रक्शन करायचं जमिनीचं, मग रजिस्टर पाहिजे संस्थेला. आणि त्या दृष्टिकोनातून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय बौद्ध महासभा पुणे चॅरिटी कोर्ट असिस्टंट चॅरिटी पुणे या ठिकाणी त्यांनी संस्था रजिस्टर केली 88ला. आणि त्यानंतर आता सूचीवर नाव आलं पाहिजे, हे प्रॉपर्टी आपल्या सूचीवर आली पाहिजे. या दृष्टिकोनातून 7 जून 1995ला 10/27/95 चेंज रिपोर्ट या माध्यमातून चॅरिटी कोर्टामध्ये चेंज रिपोर्ट सादर केला की प्रॉपर्टी आता इथं आली पाहिजे, की ज्याच्यामुळे आम्हाला अनेक अनुदान मिळायचे आहेत. कारण पुरुषेकडून त्याला 5 लाख रुपये मंजूर झालं होतं अनुदान, पण मात्र त्या काळामध्ये त्यांना घेता आला नाही रजिस्टर नंबर नसल्यामुळे. आणि नंतर त्यांना माहीत झालं की ही संस्था रजिस्टर आणि हे आता रजिस्टर झाली, त्यामुळे ऑब्जेक्शन नाही. पण मात्र जेव्हा सूचीवर नाव नोंदवत आहे प्रॉपर्टी, त्यावेळेस इथं ऑब्जेक्शन घेतलं आणि तिथून जी कोर्ट केसेस सुरू झाल्या तर 2014 मध्ये संपल्या. महाराष्ट्र कोर्ट मुंबई, सिव्हिल कोर्ट आणि हायकोर्ट जिथं जिथं रिटिफिकेशन होत होते, रिपिटिशन त्या ठिकाणी भारतीय बौद्ध पुणे जिंकत गेली. आणि पुणेच्या चॅरिटी कोर्टाने नंतर निर्णय दिला की प्रॉपर्टी तुमचीच आहे आता आणि सूचीवर नाव आलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली. संस्थेने 6.5 कोटी रुपये त्या संस्थेला मान्यता ऑर्डर आणली ती 31 मार्च 2017ला. त्यामध्ये आदरणीय रणपेशी साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा मी सर्वांना सांगतो. त्या सर्व अनुदानामध्ये मी त्यांच्या स्मृतीला आता जागृत आहोत की त्याने मुंबई असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी ते प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून 6.5 कोटी रुपये संस्थेला त्याचे 2 कोटी आले. पण 10% रक्कम 2 कोटी होते, 20 लाख होते ती संस्थेने भरायची कोटी. संस्थेने सुद्धा त्या माध्यमातून प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोन ते सुद्धा संस्थेने जमा केले, पैसे बँकच्या खात्यामध्ये जमा झाले. त्या दृष्टीने नकाशा मंजूर झाला. आज बँकेच्या खात्यावर 35 लाख फिक्स डिपॉझिट ठेवलेले अशा पद्धतीचे आहेत. आम्ही स्वप्न पाहतो की ती रक्कम आमची मंजूर झालेल्या समाज कल्याण खात्यामध्ये जमा आहे.
ती केव्हा मिळावी आणि हे प्रकल्प केव्हा सुरू व्हावा हे आमचे स्वप्न आहे. या दृष्टिकोनातून हा निधी मिळूच नाही, हा परत जमा या माध्यमातून आमच्याकडे पत्र आहे, तुम्ही ना कोणाचंच घेणार नाही, स्पष्ट बोलतो ना कोणाचं घेणार नाही. पण मात्र धम्म चळवळीमध्ये हे गती जाणारी रोधक निर्माण झाला, त्यामुळे अस्वस्थ झालो की समाजाचा पैसा मी घेतलेला आहे, समाजाचा पैसा घेतलेला आहे, तर का बरं आम्ही वाईट का करतो? कारण वर्षावासाच्या निमित्तानं चिंतन शिबिर आहे, चिंतन शिबिर आहे. या चिंतन केल्यानंतर काही निष्पन्न व्हावं ही माझी भावना आहे. 6 मजली इमारत आणि समाजाच्या प्रोजेक्ट, समाजाच्या विकासाकरता, प्रगतीकरता अनेक कामाकरता हा प्रोजेक्ट. एके भारवाह साहेब असतील, डी सावंत असतील, आणि नंतर एके भारवाह त्यांचे निधन झाल्यानंतर त्या संस्थेमध्ये ट्रस्टीने निर्णय घेतला की मोढेरे आता हे जनरल सेक्रेटरी होते विश्वस्त मंडळाचे, त्यामुळे त्यांना अध्यक्ष करावं. त्यांच्या निधनानंतर मी या संस्थेचा अध्यक्ष झालो. बरेच फेरफार केले संस्थेमध्ये, अदलाबदला केल्या, पदाधिकारी बदलले आणि चांगले पदाधिकारी माझ्या सहवासामध्ये. तरुण आहेत, वृद्धही आहेत, अभ्यासू आहेत, आणि अशा पद्धतीनं हे काम आता सुरू आहे. अधिकाऱ्यांना काय वाटतं, हे यांचा प्रोजेक्ट होऊच नाही, कोणी अनिल पत्र दिलं, सगळे निर्णय जरी असले हायकोर्टापासून सर्व अधिकारी घाबरतात. कारण एक पत्र आहे त्याचा खुलासा करा करा अशा 4 महिने गेले, तर आमच्या 4 महिन्यातून हा प्रोजेक्ट सुरुवात झाला असता. आणि अशा पद्धतीनं हे संस्थेचं काम 1957 पासून ते आजपर्यंत पुढेच राहणार आहे. तुमच्या सहकार्यानं संस्थेने प्रकाशनाच्या माध्यमातून भालेराव साहेबांनी अत्यंत महत्वपूर्ण काम केलं. ते त्याने जे पुस्तक त्यावेळेस गायकवाड साहेब त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित होते. आपण बहुतेक सर्वजण त्या ठिकाणी असणार. बुद्ध धम्म प्रचार पाठशाला 100 रुपये किंमत आपण ठेवलेली आहे, तिथं ज्यांना हवे त्याने घ्यावे, त्यानं घ्या. अध्यात्मातून भारतीय संस्कृतीचा मागोवा पूर्वार्ध 400 रुपये, अध्यात्मातून भारतीय संस्कृतीचा मागोवा 400 रुपये, 500 रुपये आहे. विपश्यना सापेक्ष पतंजल भगवान यांचे 100 रुपये आहे. भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग माशे मोरेने लिहिलेला होता, ते संपलेल्या होत्या प्रती दुकानामध्ये सुद्धा, आणि मग त्याने 1000 प्रती परत छापून दिल्या महाराज साहेबांनी, सर्व त्यांच्या पैशाने. बुद्ध पूजा सूत्रपाठ संस्थेने छापलं, आणि समग्रतः वंदना हे सुद्धा संस्थेचं समोर पुस्तक, हे उत्कृष्ट पुस्तक आहे, ज्याच्यामुळे प्रकाश नाईक आमचे पालीचे प्रमुख आहेत आणि संस्कार विभागाचे सुद्धा प्रमुख आहेत. ते तात्काळ आम्ही निर्णय घेतला. सोनकांबळे काका जे वारले दयारांजी, एका शब्दाने आमची चर्चा झाली की दान देत आहेत, आम्ही दान स्वीकारलं आणि पुस्तक समाजाकरता उपयोगी पडलं. अत्यंत उत्तम पुस्तक आहे. मराठीमध्ये, पालीमध्ये प्रत्येक शब्दांचा अर्थ आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 1 नंबरचं पुस्तक मिळेल, तुम्ही कोणत्याही बाजारात जा अशा पद्धतीचं पुस्तक असेल तर. आणि ह्या पद्धतीनं या वर्षावासाच्या निमित्तानं आज कोणी आम्ही सुद्धा धम्मावर बोलणार नाही, एक संघटितरित्या बोलण्याचा प्रयत्न करणार ना. त्यामध्ये माझा मुख्य आवडता कारण धम्मदीक्षिता कारण आवश्यक आहे मला. आणि धम्मदीक्षितच्या माध्यमात आता जे मुलगा आला होता, लगेच आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तहसीलदाराने मागितलेलं आहे. मग आम्हाला आज काय जमणार नाही. एक मुंबईवरून एक इन्स्पेक्टर आला होता, औरंगाबाद एक पोलीस इन्स्पेक्टर आला होता, आणि पुणे तर सारखंच येतात, आम्हाला त्यावर सर्टिफिकेट लागतं असं पत्र दिलेलं आहे, ऑब्जेक्शन लावलेलं आहे. त्याच्यापेक्षा समाजापर्यंत हे कार्यक्रम न्यावेत समाजाने. संस्था त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स उपलब्ध करून देणार एक फॉर्म असतो, हा सुद्धा उपक्रम संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि विविध प्रकारचे कार्यक्रम या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत. 2003 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा धम्मदीक्षा समारंभ इतर लोकांनी सुद्धा स्वीकारला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येते 2005 मध्ये 5000 सर्टिफिकेटचं आम्ही वाटप केलं.
आंबेडकर सोसायटी परत 2011ला एक 10,000 सर्टिफिकेट्स आम्ही वाटप केलेले आहेत आणि वैयक्तिक स्वरूपात अंदाजे 1,000. आणि आता मात्र या दृष्टिकोनातून आकुर्डीच्या बुद्धविहारात आमची या ठिकाणी तायडे आलेले आहेत. उपाध्यक्षितांना नेमल्या बरोबर त्यांना गती मिळाली, ऊर्जा मिळाली. त्यांनी 24 तारखेला उत्कृष्ट 200-300 लोकांना धम्मदीक्षेचा समारंभ करण्याकरता त्यांनी घोषित केलेला आहे. आणि त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो तायडेंचं. या ठिकाणी विकी माने DBM नेते यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. विकी माने विश्वस्त अध्यक्ष हे सन्मान करतील. केशवनगर तुम्ही त्याच्यात परिवर्तन केलं, परिवर्तन केलं. आमच्या शारदाताई ओव्हाळ यांनी परिवर्तन केलं खऱ्या अर्थानं. आणि बुद्धाचा धम्म म्हणजेच द आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला आहे. कुठल्या विशिष्ट धर्मासाठी हा धम्म नाहीये, माणसाने जीवन कसं जगावं हे धम्मामध्ये आहे. एका व्यक्तीला परिवर्तन केलं विकी माने DBM नेते यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. जय भीम सर. यानंतर आताचे नवनिर्वाचित अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुणेचे माझे शिक्षक गुरु आदरणीय DN धाईंजे सर ही वार्ड शाखा जी आहे त्याच्यातले जे प्रमुख आहेत त्यांचा सन्मान करतील. मी पहिल्यांदा आजचे स्वागत अध्यक्ष जे आहेत ते मिलिंद सोनकांबळे आणि वार्डाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या सगळेच आहे. निलेश गायकवाड वार्ड जनरल सेक्रेटरी, रमेश मूलभारती संघटक पुणे, त्याचप्रमाणे गौतम कांबळे संघटक पुणे, सभासद संभाजी शिंदे बौद्धाचार्य, त्याचप्रमाणे जितेंद्र गायकवाड बौद्धाचार्य, दत्ता नागटिळक, यश मूलभारती या सर्वांचा अध्यक्षाच्या वतीनं केला जात आहे. प्रकाशजी डंबाळे सर शिरूर भीमछावा अध्यक्ष यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. शिरूर भीमछावा अध्यक्ष यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी यानंतर मिलिंद बुद्ध विहार, पंचशील सोशल फाउंडेशन आणि कालकथित मच्छिंद्रदादा एकनाथ गायकवाड प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रतिभाव गायकवाड यांच्या वतीनं आता जी कमिटी केंद्रीय कमिटी जी झालेली आहे यांचा सन्मान हा प्रतिभाव गायकवाड यांच्या हस्ते होत आहे. मी यश मूलभारती यांना विनंती करतो की त्यांनी रमेश मूलभारती यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी पंचशील सोशल फाउंडेशन तथा कालकथित मच्छिंद्रदादा एकनाथ गायकवाड प्रतिष्ठानच्या विद्यमाने त्याचप्रमाणे
प्रतिभाऊ गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी जो भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या जो नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचा सन्मान समारंभ ह्या ठिकाणी होणार आहे. मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्या ठिकाणी या भारतीय बौद्ध महासभेचे नवीन अध्यक्ष लाहिंजे सर यांनी झालेले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रतिभावने विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा. गौतम कांबळे पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे सर जनरल सेक्रेटरी आदरणीय राजकुमार गायकवाड साहेब. त्यानंतर संदीप सोनवणे पुणे शहर सचिव. त्यानंतर राजेश माने खजिनदार राजेश माने. यानंतर महेंद्र बाराते पर्यटन विभाग प्रमुख. यानंतर शारदाताई ओवाळ उपाध्यक्षा महिला विभाग. मनीषा कसबे यांना विनंती करतो शारदाताई यांचं सन्मान करायचा आहे. चंद्रकला गायकवाड यांना विनंती करतो की त्यानंतर महिला विभाग संघटक लताताई अरुण दळवी यांचा सन्मान गायकवाडताई करतील. चंद्रकलाताई गायकवाड. लताताई केशव भगत लताताई भगत यांचाही सन्मान होत आहे. ज्योतिताई कांबळे. सुशीलाताई. हो हो. जोशीलाताईंचं मंगलताई गायकवाड यांनी सन्मान करायचा आहे. मायाताई देंडे फुलेनगर. मायाताई देंडे फुलेनगर. अलकाताई गायकवाड संघटक यांचाही सन्मान होत आहे. कृपया त्यांनी स्टेजवर द्यायचा आहे. मी रमाई बोलते एक पात्री जो नाटक करणार आहेत अलकाताई गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे.
मी चंद्रकांत ताईंना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर अशोक रामचंद्र अवचरे, उपाध्यक्ष पुणे शहर. त्यानंतर बिहार तोहार साहेब, बिहार तोहार साहेबांचा सन्मान होत आहे. अध्यक्ष गौतम कांबळे यांनी करा. डॉक्टर सुरेश कठाणे, उपाध्यक्ष. यशवंत धनविजय सर. अशोक शामराव गायकवाड, उपाध्यक्ष पुणे शहर. अशोक गायकवाड सर आलं का? राजेंद्र सेलार, उपाध्यक्ष. विनोद सरकार यांच्या हस्ते सन्मान होत आहे. विनोद सरकार आहेत का? यादीत येते. संपलं तर तसं अनिल दादा कांबळे, उपाध्यक्ष पुणे शहर. त्यानंतर अविनाश जगताप, उपाध्यक्ष. अविनाश जगताप. रामदास चौरे, रामदास चौरे. प्रवीण डोळस, सुनील तायडे, उपाध्यक्ष पुणे शहर. पर्वतीचे विनोद गाडे यांचाही सन्मान होत आहे, त्यांनी मंचावर यायचंय. यानंतर पुणे शहर संघटकपदी नियुक्ती करण्याचे मान्यवर आहेत, त्यांचे नाव घेतो. रवींद्र फणसे साहेब, त्यांचा सन्मान आदरणीय माजी नगरसेवक प्रतिभा गायकवाड यांनी करावा अशी विनंती करतो. त्यांचे खास मित्र आहेत ते. अशोक अवचरे, अशोक अवचरे नागपूरचा. गौतम कांबळे, भीमराव वाघमारे, पुणे शहर संघटकपदी नियुक्त झालेले. नितीन कांबळे नाही. दीपक उत्तमराव जगताप, जाधव जाधव. रवींद्र जाधव, रवींद्र जाधव हा पुणे शहर संघटक, यांचा सन्मान होत आहे. अध्यक्ष महोदय गौतम कांबळे यांच्या हस्ते. नामदेव इंगळे, त्यानंतर पृथ्वीराज जाधव, सल्लागार पुणे शहर. NG शिंदे यांना नाही. आहिरे दुर्योधन, RK लोंढे, DG जाधव, उत्तम आहिरे. त्यानंतर सल्लागार पुणे भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार. त्यानंतर संतोष बनसोडे आणि संतोष कांबळे हे दोघं यायचे, त्यांचाही सन्मान होत आहे. अंबादास कांबळे, अंबादास कांबळे, अंबादास शंकर कांबळे. आणि ज्यांनी वाचन केलं ते संगणक पुणे शहराचे आदरणीय रमेशजी मुलं भारती, ते नाव आल्याबरोबर ते सेकंड नंबरला गेले. तुमचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद सर. आणि हे संपूर्ण आपण केंद्रीय कमिटी म्हणून जे नवनिर्वाचित केले आणि वार्डाचे अध्यक्ष म्हणून भवानी पेठचे चांगलं काम करतात, त्यांचाही सन्मान आमच्या विश्वस्त अध्यक्षाच्या हस्ते होत आहे. त्यांनी
यायचंय पुढं. आणि प्रभाकर बचुटे सर, त्याचप्रमाणे ऑडिटर, हिशोब तपासनीस म्हणून उत्तमजी वनशिव सर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. प्रचार प्रमुख आप्पा कांबळे सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. उत्तमजी वनशिव ऑडिटर म्हणून ते संस्थेचं काम पाहत आहेत. प्रभाकर बचुटे सर, अरुण साबळे शिरूर विभाग या ठिकाणी, त्याचप्रमाणे बाळासाहेब धेंडे विद्यानगर, केसनांचे काय अरुणजी साबळे, केसनांचे घालवता. उपस्थित मान्यवरांना देखील दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय, परंतु एक या ठिकाणी मी आदरणीय के व्ही मोडधरे सरांना विनंती करत की या ठिकाणी आम्ही खुर्च्या लावण्यापासून सकाळपासून ज्यांनी काम केले, म्हणजे आमच्याबरोबर टीम थोडीशी सकाळी कमी होती, परंतु आदरणीय दिनेश प्रदीप गायकवाड यांनी खरं तर आमच्याबरोबर खुर्च्या लावण्यापासून काम केले, त्यामुळं त्यांचा देखील सन्मान आपण करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. या दिनेश भाऊ या, म्हणजे आदरणीय प्रदीपभाऊ गायकवाड यांचे ते चिरंजीव आहेत. आमदार म्हणून त्यांचं नाव आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष जयवीर सर, तर धन्यवाद. यानंतर शुभेच्छापर, खरं तर धम्माबद्दल जे बोलणारे आहेत, 3 महिन्यामध्ये धम्माबद्दल बरंचसं बोललं जाणार आहेत आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार त्या माध्यमातून होणारच आहेत. जे पाहुणे आलेले आहेत ते 2-2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील, शुभेच्छा देतील कार्यक्रमासाठी. आणि पुढील सूत्रसंचलन मी सचिव संदीपजी सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी सूत्रसंचलन करावं. शुभेच्छा देताना मनोगत नाही बोलायचं. या ठिकाणी मी विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराचे अध्यक्ष आदरणीय शैलेंद्रजी चव्हाण साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, तुमचे आमचे भाग्यविधाते, या देशाचे दिग्विजय नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज या वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावर असणारे सर्वच मान्यवर नेते मंडळी, समोर बसणारे माझे धम्मबंधू आणि धम्मभगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, आज खऱ्या अर्थानं वर्षाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि धम्म बुद्ध आणि धम्म आपल्याला समजून सांगत अनेक वेळा भारतीय बौद्ध महासभा पुणे यांनी या कार्यक्रमांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून करत आहेत आणि इथून पुढे देखील होणार आहे. परंतु आज मी आदरणीय मोडघेरे सरांचं भाषण जरा लक्ष देऊन ऐकत होतो आणि त्यांच्या ज्या भावना होत्या, त्यांचा कंठ जो दाटला होता, ते जरा विचार करायला लावण्यासारखं होतं. अनेक वर्षाचा संघर्ष ज्या भारतीय बौद्ध महासभा पुणे याचे अनेक विश्वस्त आज आपल्यामध्ये नाही आहेत, या सर्वांनी संघर्ष केला, कोर्ट कचेऱ्या केल्या, आमचं विहार उभं राहावं या भावनेनं पुस्तकं छापली. ती पुस्तकं छापून पैसा जमा केला, तो पैसा शासनाला भरण्यासाठी जमा केला, वाटेल ते काम केलं. कोर्टाच्या पायऱ्या म्हणू नका, मंत्रालयाच्या पायऱ्या म्हणू नका, सीएच्या पायऱ्या म्हणू नका, धर्मायुक्ताच्या पायऱ्या म्हणू नका, एवढ्या पायऱ्या चढायच्या या सोपं काम नाहीये. एवढं करत असताना
ज्यांच्याकडून आपण आदर्श घेण्याचा प्रयत्न करतो त्या आदर्श व्यक्तिमत्वांकडूनच कुठंतरी इथं अडथळा निर्माण केला जातोय. ही सर्वात मोठी शोकांतिका या समाजासाठी आणि धम्मासाठी आहे. आज जर पाहिलं दादरची चैत्यभूमी असेल, दादरच्या चैत्यभूमीचा वाद बी कोर्टामध्ये, दादरच्या चैत्यभूमीच्या आतमध्ये दानपेटी असली ती दानपेटी कुणाच्या अशात असावी त्याच्यावरनं कोर्टामध्ये. देवरोडचं बुद्ध विहार ते बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला तिथं त्या ठिकाणी स्थापित केलं. त्या बुद्ध विहाराची केस देखील कोर्टामध्ये. पुणे शहरातली ही भारतीय बौद्ध महासभेची जागा आमची का समाजाची याच्यावरून तुम्ही कोर्टात गेला. अरे कोर्ट दाखवताय कुणाला? कोर्ट समाजालाच. कशासाठी आणि का? आज 6 कोटी रुपये येऊन पडलेत. हे पैसे येत असताना देखील अनेक ठिकाणी तुमचे तक्रारी अर्ज दाखल करून तिथं अडथळा निर्माण केला जातोय. तरी आम्ही आज गप्प. बाबासाहेबांचं रक्त म्हणून आम्ही किती दिवस गप्प बसणार आहोत? आता मात्र सहनशीलता संपलेली आहे सर. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. वाटेल ती किंमत मोजू. खरं असतं तर खऱ्याच्या बाजूने आम्ही राहिलो असतो, त्यांच्या बाजूने. परंतु सर्व खोटं नाटक करून धम्माचाच गाडा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न होतोय. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं चांगलं कार्य नेहमी करा, ते जमत नसेल तर जे करतात त्यांना सहकार्य करा, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नका. हे बाबासाहेबांचा मंत्र देखील बाबासाहेबांचं रक्त विसरलाय. मग आपण कधीतरी या भावना व्यक्त करणार आहोत का नाही? म्हणून मगाशी सर म्हणले मी आज धम्मावर बोलणार नाही, मी प्रॅक्टिकल संघर्षावर बोलणार आहे. म्हणून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. फक्त ते म्हणले की मी नाव कुणाचं घेणार नाही. मला या ठिकाणी आज सांगावं असं वाटतंय, ही जी जागा आहे, जी जागा पार्किंगच्या हॅकमध्ये देखील गेली होती, परंतु सी असणं आपले प्रशांतजी वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून ती जागा पुन्हा एकदा आपल्या पदरात पडलेली आहे. हे पडलेले असताना देखील त्या ठिकाणची पार्किंग देखील यांनी विकण्याचा प्रयत्न केला. यांच्या अग्रीमेंट काढा सर. एकदा ह्यांचे सर्व जे कागदपत्र आहेत, यांनी जे जे काही विकलंय समाजाच्या नावाने, हे एकदा समाजाला बी कळू द्या. एकदा. किती दिवस गप बसायचं? त्यामुळं संघर्ष तर करावा लागेल. आणि एवढी मोठी इमारत त्या ठिकाणी होणार आहे. इथं अनेक आपले जे विद्यार्थी असतील, IAS IPS अधिकारी होण्यासाठी जो अभ्यासक्रम केला जातो, ज्या ठिकाणी तो त्या ठिकाणी होणार आहे. अनेक स्वप्न त्या ठिकाणी रंगवलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे मंत्र आपल्याला दिलेले आहेत ते अस्तित्वात आणण्याचं केंद्र त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आणि म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही. त्या ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. एकदा मात्र आपल्याला ते करावं लागेल. त्यांना वटणीव आणण्याशिवाय अजिबात कुणी शांत बसता कामा नये. एवढ्या या ठिकाणी बोलतो सर. आणि मी अधिकच न बोलता या वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. पण या शुभेच्छा देत असताना मात्र सर्वांनी गंभीर होणं गरजेचं आहे. एवढं सांगतो आणि ते थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी भीम छावा संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्यामभाऊ गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी स्टेजवरती यायचंय. त्याचप्रमाणे निलेशजी गायकवाड यांची अर्धांगिनी दीपालीताई निलेश गायकवाड या मुलांना घडवण्यामध्ये त्यांचाही हात आहे, तर त्यांनी स्टेजवरती यायचंय. त्यांचाही सन्मान होतो आहे. दीपालीताई गायकवाड लहान मुलांवर संस्कार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दीपालीताईंनी दीपालीताईंचा सन्मान होत आहे. गौतमजी कांबळे पंचशील सोशल फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. अमोलजी टेकाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष यांचा सन्मान होत आहे.
आणि शामराव तुम्ही स्टेजवर यायचं ना. अरे फार मोठी कामं करताय तुम्ही. या स्टेजवरती, या वरती या. इकडे इकडे. हॅलो. या ठिकाणी शैलेश भाऊने अतिशय पोटतिडकीने ज्या काही समस्या आहेत, ज्या काही वेदना आहेत, जी काही जागा आहे, ती आपली जागा आपल्याला मिळवण्यासाठी खरं तर मोडधरे सरांचा सिंहाचा वाटा आहे. जे जे गेले त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये वयाचे 75 गाठतायत आणि त्यामध्ये सुद्धा मंत्रालय काय जरी असलं तर यासाठी शैलेश भाऊ ज्यांनी अर्ज दिलेला आहे, आमची सुद्धा एक टीम तयार झालेली धार्मिक कामामधली, आमच्यासारखी जे तरुण मुलं काम करतायत, ज्यांनी कुणी अर्ज दिला असेल त्यांच्या नावाचा देखील अर्ज आपल्या पक्षाच्या वतीने म्हणजे कमिशनर ऑफिसला आपण देखील द्यावं असं मी आपल्याला विनंती करतो. आणि आमच्या टीमच्या वतीने देखील म्हणजे धार्मिक कामातली जी एक टीम आहे ती टीम देखील एक कमिशनरला अर्ज देणार आहे. म्हणजे निष्कारण अडथळा आणणाऱ्यावरती रीतसर कारवाई झाली पाहिजे. यासाठी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा पुणे ही धार्मिक संस्थेतले जे काही तरुण मुलं आहेत त्यांना घेऊन आम्ही 2-4 दिवसामध्ये कमिशनरला, पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत. परंतु रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देखील एक निवेदन द्यावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. यानंतर मी आयुष्यमान सुजितदादा यादव, उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती सेल यांना मी विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भावेपणे अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा पुणेच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे सर्व विश्वस्त, सर्व पदाधिकारी, पुणे शहरातील विविध संघटना पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा कार्यक्रम होत असताना मला वाटतं करोनानंतर हा पहिला वर्षावास आहे. 3 वर्षापूर्वी या विहारातच वर्षावासाचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी कालकथित जयसिंगदादा कांबळे हे हयात होते. माजी आमदार शरदजी रणपिसे देखील हयात होते. आणि या दोघांची आठवण आल्याशिवाय मला वाटतं भारतीय बौद्ध महासभा पुणे पूर्ण होत नाही. मोडधरे सरांनी जी काही भावना आत्ता त्यांच्या भाषणातून बोलून दाखवली, आदरणीय जयसिंग कांबळे असतील, रणपिसे साहेब असतील, यांनी सुद्धा मोडधरे सर आणि त्यांच्या सर्व टीमबरोबर तेवढेच त्या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत. म्हणून मुद्दामून मी त्या ठिकाणी त्यांची आठवण आज या ठिकाणी करून दिली. आणि शैलेश चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मोडधरे सर, आम्ही जरी विविध पक्षात त्या ठिकाणी काम करत असलो, आम्ही जरी विविध संघटनांमध्ये काम करत असलो, तर तुम्ही त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जो संघर्ष करून एक तर आपल्याला कुठं जागा मिळत नाहीत आणि आज 6 कोटी रुपये त्या ठिकाणी तुम्ही अथक परिश्रमातून, संघर्षातून, मला माहिती आहे मुंबईला तुमच्या किती चक्रा झालेल्या आहेत, वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये किती चक्रा झालेल्या आहेत. एक एक कागद हलवायचा म्हटलं, एक एक निवेदन हे करायचं म्हटलं तर त्याला काय संघर्ष करावा लागतो ते मला माहिती आहे, कारण मी त्या फील्डमधनं गेलेलो आहे, जातो आहे. त्याच्यामुळं आम्ही कुठल्याही संघटनेत असू, पक्षात असू, तुम्ही आत्ता शैलेशने अत्यंत शेलक्या भाषेत त्या ठिकाणी सांगितलं की नुसतं घराण्याच्या नावावरती आपण किती दिवस त्यांचा छळ सहन करायचा. म्हणजे हे इमोशनल ब्लॅकमेल आहे. मला तर म्हणजे कायम असं वाटत असतं, कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी घराण्याची नावं घ्यायची आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करायचा, हे मला वाटतं बरोबर नाही आहे. त्याच्यामुळं मोडधरे सर, तुम्ही जो काय आदेश द्याल त्या ठिकाणी शैलेश असेल, मी असेल, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी तुमच्या या सगळ्या जी काही तुमची भूमिका ठरेल आणि आम्ही वैयक्तिक त्यामध्ये काय करता येईल ते त्या ठिकाणी करण्याचा पूर्ण
पूर्णतोपरी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू एवढंच त्या ठिकाणी आश्वासन देतो. हा धार्मिक कार्यक्रम आहे. मी माझं बाकीचा वेळ सर्व धार्मिक कार्यकर्त्यांना आणि आदरणीय भंतेजींना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर सुमनताई गायकवाड यांना मी विनंती करतो की यांनी शुभेच्छा द्याव्या. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करते. आजच्या या भारतीय बौद्ध महासभा पुणे यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, वर्षावासाचा कार्यक्रम, आपल्या विभागातील मिलिंद बुद्ध विहार या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित, मंचावर आमचे अण्णा जयदेव अण्णा गायकवाड, उपस्थित सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासमोर बसलेले सर्व उपासक उपासिका. आपण या ठिकाणी वर्षावासाचा कार्यक्रम का करतो हे आपल्याला म्हणते आणि अजून कोणी सांगतीलच. पण हा जो तीन महिन्याचा जो हा कार्यक्रम असतो, याच्यामध्ये खरोखरच समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. हा कार्यक्रम का केला पाहिजे, याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील आपण कुठली शिकवण दिली पाहिजे, यासाठी प्रत्येक विहारामध्ये अशा या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं पाहिजे, असंच मी या दिनी सुचवते. मी जास्त न बोलता वर्षावासाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचं अभिनंदन करते. जय भीम. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आयुष्यमान महिपाल भाऊ वाघमारे साहेब, RPI सरचिटणीस यांना विनंती करतो, यांनी शुभेच्छा द्याव्या. सर्व महामानवास अभिवादन करून व्यासपीठावर आदरणीय भंतेजी, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी वर्षवासाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ सुरू झालेला आहे. एकतर शैलेश चव्हाणांनी आपली भूमिका पक्षाच्या वतीने प्रकट मांडलेली आहे. मी त्या भूमिकेमध्ये न जाता भारतीय बौद्ध महासभा पुणे या भागामध्ये 30 ते 35 वर्षांमध्ये ताडी रोड विभागामध्ये मातोश्री आंबेडकर स्मारक या समितीच्या माध्यमातून या भागामध्ये कार्यकर्ते, बौद्धाचार्य, बौद्ध हे घडवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी मोरदरेसह जेव्हा सजवा शाळेमध्ये काम करून या भागामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्या काळामध्ये गेल्या 35 वर्षाच्या अगोदर त्यांच्यासोबत जी टीम अस्तित्वात होती, त्यामध्ये KB मोरदरे सर असतील, RJ वांजारे असतील, डेकडे सर असतील, शिवाजी कांबळे असतील, थोरात साहेब असतील, जयसिंग कांबळे असतील, रवींद्र फणसे असेल, हरिभाऊ मस्के असेल, त्याप्रमाणे रमेश डाळिंबे असेल, राजू अल्लाट असेल, प्रकाश साळवे असेल, मी असेल, अशा अनेक असंख्य तरुण कार्यकर्ते त्या काळामध्ये त्यांच्यासोबत काम करत होते. आणि ते काम करत असताना त्या काळामध्ये या भागामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा एक मोठा झंझावात सुरू होता. आणि तो झंझावात आज त्या काळापासून गेल्या 35 वर्षापासून तर आज तगायत मोरदरे सरच्या माध्यमातून या पुणे शहरामध्ये धर्माचं काम, धार्मिक काम आणि लोकांना घडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये मोरदरे सर, मला आठवतं आहे, आपण निलेश गायकवाड सारख्या माध्यमातून आपण चर्चा केल्या. निलेश गायकवाडला आपण धार्मिक काम करायचं, काय करायचं महिपाल, आपण चर्चा करत होतो. आपण निलेशला तयार केलं. दत्ता गायकवाड असेल, राजू सांगळे असेल, त्याचप्रमाणे मिलिंद कांबळे असेल, जितेंद्र गायकवाड असेल, अशी नवीन टीम, गौतम कांबळे असेल, या नवीन टीम आपण या भागामध्ये निर्माण केल्या आणि त्यांच्या पाठीशी आपण प्रामाणिकपणे उभं राहिलो आहे. वास्तविक या ठिकाणी वर्षवासाच्या निमित्ताने सांगायचं असं वाटतं आहे की नवीन पिढी या भागामध्ये धार्मिक काम करायला उभारून आलेली आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद वाटतो आहे की त्या काळामध्ये आम्ही त्यांच्यासारखंच काम करत होतो. आज आम्ही राजकीय याच्यामध्ये पदार्पण, आम्ही राजकीय पुढारी झालो, परंतु धार्मिक काम करायला कोणी पुढे येत नव्हतं, झंझावत नव्हतं. पण निलेश गायकवाडसारखा कार्यकर्ता, दत्ता गायकवाड असेल, नाटक असेल, त्याचप्रमाणे राजू सांगळे असेल, यांच्यासारखी नवीन पिढी या भागामध्ये काम करते, मिलिंद सोनकांबळे असेल, जितू असेल, तर मला आनंद वाटतोय की या वर्षवासानिमित्त ज्याप्रमाणे ही टीम पुढे आली, यांनी सुद्धा अजून नवीन पिढी तयार केली. या ठिकाणी मी निलेशचं विशेष कौतुक करेल. दर रविवारी तो विहारामध्ये या ठिकाणी अशी नवीन पिढी घडवण्याचं काम करतोय. नेहमी धर्माचं काम करत निस्वार्थी काम करणारी एक टीम या भागात तयार झालेली आहे. मोरदरे सर
तुम्ही निस्वार्थाप्रमाणे या ठिकाणी गेले 35 ते 40 वर्ष धार्मिक काम केलेलं ही मी स्वतः बघितलेलं आहे. आणि त्या माध्यमातून तुम्ही आज रवींद्र फणसे असतील, हरिभाऊ मस्के असेल, अरुण डाळिंबे असेल, यांना तुम्ही घडवलं. यांनी बौद्धाचार्य पद्धतीने तुमच्या माध्यमातून जयसिंग कांबळे असतील, यांनी धर्माचा प्रचार प्रसार विधी लावण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर काही 2 वर्षानंतर एक फणसेसारखा तरुण कार्यकर्ता काळा जेव्हा पुढे होता, डाळिंबे रमेश डासारखा होता, मस्केसारखे होते, आज निलेशच्या माध्यमातून, सोन कांबळेच्या माध्यमातून, जितूच्या माध्यमातून, दत्ताच्या माध्यमातून एक नवीन पुढी बघायला मिळते. हे मला खूप मनापासून आनंद वाटतोय. म्हणून भविष्य काळामध्ये या शहरामध्ये राजकारण तर होत असतं, घडत असतं, चालत असतं, परंतु धार्मिक काम हे मोठ्या जोमानं झालं पाहिजे. त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासहित आपण धार्मिक कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. बाबासाहेब म्हणत होते 80% समाजकार्य, 20% राजकारण. परंतु माझं म्हणणं आहे आता धर्माचं कारण करणं गरजेचं आहे. धर्माचा जो काम करेल तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वैयक्तिक वाटतंय. म्हणून या वर्षानिमित्त मी एक सांगू इच्छितो, मी या सर्व टीमला मोरदरे सरांच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहराची टीम असेल, त्यांची विश्वस्त कमिटी असेल, या पुणे शहराच्या दाहिने सरच्या माध्यमातून चालणारी पुणे शहराची टीम असेल, वार्डाची आमच्या सोनकाळच्या माध्यमातून चालणारी निलेशच्या माध्यमातून टीम असेल, यांना मी या वर्षावासाच्या निमित्त मी माझ्या वाघमारे कुटुंबाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांचं पुढील धार्मिक काम जोमाने चालू अशी शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर नीलमताई गायकवाड, अध्यक्षा भीमछावा महिला आघाडी. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन. उपस्थित उपासिका आणि उपासक यांना सप्रेम जय भीम. आज आपण वर्षावास प्रारंभाला इथं उपस्थित आहोत उद्घाटनाच्या. तरी सर्वांनी आपापलं मत व्यक्त केलं आहे, त्याला मी सर्वप्रथम अनुमोदन देते. आणि आपल्या ताडवेला रोडमध्ये निलेश भाऊ तसेच भारतीय बौद्ध महासभा यांनी चांगला एक उपक्रम हाती घेतला आहे. जवळजवळ 150 ते 160 मुलं या भारतीय बौद्ध महासभेमध्ये रेग्युलरी म्हणजे रोज वंदण्याचा कार्यक्रम घेतात. आणि सर्वात प्रथम धम्म आपले दारी हा उपक्रम निलेश भाऊंनी राबवला होता. त्या माध्यमातून प्रत्येक मुलाच्या घरी जाऊन वंदण्याचा कार्यक्रम घेत होते. आणि त्यानंतर असं घडत आज इतकी मुलांची संख्या वाढलेली आहे. काल परवाच निलेश भाऊची आणि आमची चर्चा झाली की मुलांना जसं आपण घडवलं आहे, जसं आपण बुद्धाचं आपण ज्ञान देतो, त्याचप्रमाणे आपण महिलांचं सुद्धा एक संघटन तयार करायचं. आणि दर रविवारी आणि दर असं एक वार म्हणजे आठवड्यातले 2 वार ठेवायचे, बुधवार किंवा रविवार, असे 2 आठवड्यातले वार ठरवून महिलांना सुद्धा यामध्ये आपण समाविष्ट करून घ्यायचं आहे. आणि त्या माध्यमातून जेव्हा एक महिला या बुद्ध धर्मामध्ये सर्व समाविष्ट होईल तेव्हाच ते घर आणि समाज चांगलं उन्नतीकरण असं माझं मत आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा आपण लवकरच काम करणार आहोत. आणि वर्षावासाच्या समारंभाला मी माझ्या गायकवाड कुटुंबातर्फे खूप शुभेच्छा देते. इथंच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं प्रकाशित केलेली पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच बौद्धाचार्य यांची जर वर्गणी जमा करायची असेल तर ती व्यवस्था विहाराच्या समोरच्या बाजूस केलेली आहे. आपण सर्वांनी यथाशक्ती दान करून आणि वर्गणी जमा करावी. यानंतर मी विनंती करतो राहुलदादा तायडे, युवा नेते, काँग्रेस पक्ष यांनी शुभेच्छा द्याव्या. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला वंदन करून आज या ठिकाणी वर्षावारच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मातोश्री रमाबाई आंबेडकर विभागामध्ये या कार्यक्रमाची ज्यांनी भेट रवलेली आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे, त्यांचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो. कारण या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्त्यांची एक फौज तयार होत होती, परंतु जो धम्म आहे त्याचा विचार समाजामध्ये गेला पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, यासाठी जो वर्ग तयार झाला पाहिजे होता
तो वर्ग तयार होत नव्हता. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये मी निलेश भाऊचं मनापासून कौतुक करेल की जो युवक एक वेगळा माळाना या भागातून चाललेला होता, त्याला एक समाजाची आवड निर्माण झाली पाहिजे. आपला समाज, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण घडलं पाहिजे. एक चांगले संस्कार ज्या विद्यार्थ्यांवर घडतात, तो विद्यार्थी ह्या समाजाचा आणि देशाचा एक आदर्श म्हणून पुढे येत असतो. आणि हे काम मोडगरे सर असतील, निलेश भाऊ असेल किंवा त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून या विभागामध्ये चाललेलं आहे. मी जास्त वेळ न घेता हे काम अतिशय उत्कृष्ट आहे अशाच पद्धतीने त्यांनी पुढं हे काम न्यावं. या कामासाठी लागणारा जे काही मदत असेल ती मदत आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना उपलब्ध होईल या ठिकाणी मी असं आश्वासन देतो. त्या वर्षवासाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे पर्यटन विभाग प्रमुख आदरणीय बाराते सर यांना विनंती करतो की यांनी आपली जी सहल आयोजित केलेली आहे त्याबद्दल थोडक्यात निवेदन करावं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून व्यासपीठावर आदरणीय भंतेजी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी फक्त सहलीच्या विषयी तो प्रोग्राम सांगणार आहे. आपण भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने आपण 3 दिवसाची सहल आयोजित केलेली आहे. ती सहल 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर अशी 3 दिवसाची सहल असेल. ही सहल औरंगाबाद, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी आणि पितळखोरा लेणी. पितळखोरा लेणी हे तुम्ही कदाचित पहिल्यांदा नाव ऐकलं असेल, पण ही लेणी फार पुराणकालीन लेणी आहे, म्हणून त्या लेणीचा पण समाविष्ट या सहलीमध्ये केलेला आहे. ही सहल ही जी लेणी आहे ती औरंगाबादपासून 80 किलोमीटरवरती आहे आणि कन्नड जो तालुका आहे तिथून 18 किलोमीटरवरती आहे. त्याच्यामुळं अशी ही 3 दिवसाची सहल आपण आयोजित केलेली आहे. 3 दिवसामध्ये सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण तिन्ही दिवसाचं, 2 दिवसाचा मुक्कामाचा खर्च आणि 3 दिवस लक्झरी बसची व्यवस्था असेल जाण्या येण्यासाठी आणि त्याचा खर्च फक्त 4,000 रुपयामध्ये तिथलं सगळं तिकीट वगैरे राहण्याचा खर्च सगळं इन्क्लूड असेल. तर जास्तीत जास्त विहारांमध्ये तुम्ही सांगून जास्तीत जास्त लोक जमा करण्याचा प्रयत्न करायचा. आपला उद्देश आहे की 100 ते 150 लोक या ट्रिपला घेऊन जाण्याचा असा उद्देश आहे. तर असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी या सहलीमध्ये सहभाग घ्यावा अशी मी पर्यटन विभागाच्या वतीने विनंती करतो. जय भीम. धन्यवाद सर. ही सहल ना नफा ना तोटा या प्रयत्नातून घडविण्यात येणार आहे. यानंतर मी विनंती करतो अशोकजी कांबळे साहेब, माजी अध्यक्ष RPI पुणे यांनी शुभेच्छा द्याव्या. ज्यांनी आपल्याला समतेचा धम्म दिला, ज्यांनी आपल्याला मानवतेचा धम्म दिला, ज्यांनी आपल्याला विज्ञानाचा धम्म दिला, असे तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष दायंजे सर, आदरणीय भंतेजी आणि सर्व उपस्थित उपासक आणि उपासिका. या ठिकाणी दायंजे सरांनी सांगितलं की धम्मावरती बोलायचं नाही, फक्त शुभेच्छा द्यायच्यात. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला याच्यावरती मी प्रवचन दिलेलं आहे. त्यानंतर
सम्राट अशोक, कालीन बौद्ध धम्म याच्यावरती देखील मी 3-4 व्याख्यानं दिलेले, प्रवचनं दिलेले. त्यामुळं आता बौद्ध धम्म यावेळी सांगणं उचित नाही आहे आणि सूचना पण तशा आलेल्या आहेत. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की 1987-88 साली DT सावंत नाव ऐकलं असेल तुम्ही, आणि AK भालेराव आणि मोडगरे सर हे विश्रांतवाडीमध्ये येत असत. त्या ठिकाणी लक्ष्मीबाई बेंगळे, रंगपिसे सर यांच्या माध्यमातून आम्ही पुणे शहरासाठी भारतीय बौद्ध महासभा याचं कामकाज चालू केलं आणि आजपर्यंत 35-36 वर्ष या भारतीय बौद्ध महासभेचं काम सातत्याने करत आलेलो आहोत. ती भारतीय बौद्ध महासभा मोठी झाली पाहिजे, पुणे शहरामध्ये तिचं काम झालं पाहिजे. त्यासाठी मोडगरे सरांना माहिती आहे, जयसिंगराव काल कधी झाले, दायजे सरांना माहिती आहे, सातत्याने त्या जागेच्या वादविवाहासाठी त्या जागेमध्ये विहार बांधले पाहिजे. त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. मी स्वतः त्या ठिकाणी जात असतो. मला वाटतं 20-25 वेळा मी मोडगरे सर, दायजे सर किंवा जयसिंगराव यांच्याबरोबर ह्या विहारासाठी आणि जागेच्या वादविवादासाठी गेलेलो आहे. ती भारतीय बौद्ध महासभा ही मोठी झाली पाहिजे. धम्माचं काम करणारी संघटना आहे, तिला आपला हातभार लागला पाहिजे. तन मन धनाने ती मोठी झाली पाहिजे. तन मन धनाने तिचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. अशा प्रकारची वृत्ती आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे. आपण सर्व धम्म प्रसारक आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की धम्मदीक्षा घेताना नागपूरमध्ये मी बुद्धाला शरण जाऊ शकतो, धम्माला शरण जाऊ शकतो, पण मी संघाला शरण जाणार नाही. त्यावेळी भदन चंद्रमणी त्यांना म्हटलं की असं का, पण बुद्धाला जाऊ शकता, धम्माला जाऊ शकता, संघाला पण जाऊ शकता. तर मग त्यावेळेस भदन चंद्रमणी यांनी सांगितलं की त्यावेळच्या संघाला तरी तुम्ही शरण जा. आणि मग बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले. या मागचं सांगायचं कारण असं की संघ म्हणजे फक्त भिक्खू संघ नाही, तुम्ही आम्ही सगळे संघ आहोत आणि तुम्ही आम्ही सगळ्याला प्रामाणिकपणे बौद्ध धम्माचं काम करायचं आहे. बाबासाहेबांना त्यावेळेस वाटत होते की बुद्ध धम्माचं काम व्यवस्थित चाललेलं नाही आहे, बुद्ध धम्माचं काम व्यवस्थित करत नाही आहे, आणि म्हणून ते संघाला शरण जात नव्हते. मला ठिकाणी एवढं सांगायचं आहे की तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून धम्माचा प्रचार आणि प्रसार तनमन धनाने करावा आणि भारतीय बौद्ध महासभेला पुढील वाटचालीसाठी सर्वांनी सहकार्य करावं. मी माझ्या वतीने त्यांना वर्षाच्या आणि पुढील धम्माच्या प्रचार प्रसारासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो रजनीताई त्रिभुवन, माजी महापौर पुणे यांनी शुभेच्छा द्याव्या. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री यांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित असलेली उपासक उपासिका यांना मी आदरपूर्वक जय भीम करते. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय दादा जयदेव दादा गायकवाड, आदरणीय भंते यांना मी आदरपूर्वक जय भीम करते. माझ्या सभागृहात माझ्याबरोबर काम केलेले आमचे अशोक भाऊ कांबळे, आमचे आदरणीय सर मोटधरे सर, धाईंजे सर, या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी, आज खरंच मला खूप आनंद होत आहे. या वर्षावासाचा कार्यक्रम आज आपण या विहारामधून जो पाया मी इथून उभा केला आणि त्या विहारामध्ये गेल्या 3 वर्ष आपल्याला त्यावेळेस जयसिंग मामा होते, त्यावेळेस त्यांनी तो कार्यक्रम त्यावेळेस घेतला होता. मोटधरे सर होते त्यावेळेस, मी ज्या वेळेस हे भूमिपूजन केलं होतं, आपले डेकाटे सर होते. हा पाया आपण खोदलेला आणि आज त्या वास्तूमध्ये दुसऱ्यांदा आपण हे वर्षावासाचा कार्यक्रम सुरू करत आहोत. खरंच माझ्यासारख्या कार्यकर्तीला एक खूप मला आनंद होत आहे. वर्षावासाचा कार्यक्रम आपण या वास्तूमध्ये घेत असताना ज्यावेळेस आत्ता बऱ्याच जणांनी व्यथा भवानी पेठची मोटर स्टँडची सांगितली, ज्यावेळेस मी महापौर होते सर, आपण जयसिंग मामा आले होते, मोटधरे सर आले होते, ज्या पद्धतीने मला जेवढं सहकार्य करायचं होतं त्यावेळेस मी केलं. सरांनी माझ्याकडे एक प्रस्ताव ठेवला
आपल्याला बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम, त्यावेळेस माझ्याबरोबर सभागृहामध्ये अशोक भाऊ पण होते. आपल्याला जयंतीचा कार्यक्रम आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सुरू करायचा आहे. त्यावेळेस मी लागलीच त्यांना होकार दिला, पण करोनाच्या काळामध्ये आपल्याला तो कार्यक्रम घेता नाही आला. पण ह्याच्या अगोदर आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण बौद्ध जयंती ती साजरी करते, तोपासून आपण तो पायंडा पाडलेला आहे. आपले बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण त्याच पद्धतीने आपण त्यावेळेस मी महापौर असताना मी जे जे आपल्या समाजासाठी करायचं त्या मी करून ठेवलेलं आहे. इथून पुढं भवानीपेठच्या मोटर स्टँडच्या जे विघ्नहर्ते असतात, विघ्न करणारे, त्यांना आपण बाजूला, आपण एकाच घरातले आहोत पण एका घरामध्ये आपण का बांधतो, त्यांनाही बोलून आपण तो तंटा कसा असेल तो आपण हे करून टाकायचा आहे. आज माझ्या भावानं शैलेश भाऊनी पोटतिडकीने सांगितलेलं आहे, पूर्ण इतिहास त्यांना माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण सर, एक माझ्यासारख्या कार्यकर्तीला जर आपण आपल्याबरोबर घेतलं तर माझ्याकडून पण आपल्याला थोडंसं सहकार्य लागेल. आमचे आदरणीय वाघमारे सर, प्रशांतजी वाघमारे, ते आपल्याला तर सहकार्य करतच असतात. त्यांनाही पूर्ण महानगरपालिकेच्या माध्यमातून ते आपल्याला सहकार्य करतील. मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे आदरणीय खासदार असतील, आमदार असतील, बोटावर मोजण्यापुरते असतील, ते पण त्यांच्या माध्यमातून जे आपल्या समाजासाठी काय करायचं असेल त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करू अशी मी आपल्याला सांगू इच्छिते. पक्ष हा म्हणजे आहे ना, राजकारण हे बाजूला ठेवून आमच्या सारखीला पण आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे करा, राजकारण आणायचं नाही, हे समाजाचं काम आहे. समाजासाठी आम्ही वाहून गेलेले आहे. म्हणजे माझे वडील आदरणीय शंकरराव सोनवणे असतील, आम्ही या समाजासाठी खूप काय केलेले आहे. आमचं कुटुंब अर्ध या समाजासाठी गेलेले, हे अल्लाट हे समाजासाठी गेलेले आहे. म्हणून इथून पुढे जे जे समाजाचं काम असेल ते आमच्यासाठी तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही आपल्या शब्दाला आम्ही जागून राहू असं मी या ठिकाणी मी सांगते. आज ह्या वास्तूमध्ये आपण जो वर्षावासाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आपलं मनापासून मी अभिनंदन करते आणि कौतुक करते. आणि ह्या कार्यक्रमाला, वर्षावासच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन असेच आपण कार्यक्रम तुम्ही पुढच्या वर्षी घ्या. जे माझं सहकार्य आपल्याला लागेल ते माझं फुल ना फुलाची पाकळी मी आपल्याला देऊ इच्छिते. हे माझं एवढं शब्द बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर मी विनंती करतो सायलीताई शिंदे यांनी दलाच्या मार्फत आपली शुभेच्छा व्यक्त करायच्या. विश्ववंदनीय जगद्गुरु महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन, तसेच सर्व महामानवांना, महामातांना त्रिवार अभिवादन करून मंचावरील सर्वांना सप्रेम जय भीम. आदरणीय भंतेंना वंदन करून आजचा कार्यक्रम हा वर्षावासाचा जो आहे सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाला मी प्रथमतः निलेश दादांचं कौतुक करते आणि पहिलं त्यांचं मी आभार मानते की त्यांनी ही तिसरी पिढी जी घडवली त्याबद्दल सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे निलेश दादांचं. निलेश दादांनी जे काम केलं आहे ना ते खूप मोठं काम आहे. हे घडवणं काही साधी गोष्ट नाही आहे. आत्ता आपल्यासमोरच आता तिसरी पिढी तयार होती. या तिसऱ्या पिढीला मी निलेश दादांना हे करते की तुम्ही या तिसऱ्या पिढीला थोडं समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान द्यावं. मी तुमच्याकडे येऊन त्याबद्दल बोलीनच, पण आजच्या या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला यांना मी फक्त आज वर्षावासानिमित्त शुभेच्छा देते. तसंच धम्म तुमच्या दारी हा कार्यक्रम प्रत्येक वेळेस सर्वांच्या विहारात होतच असतो. तसंच फुलेनगरमध्ये पण होणार आहे आणि फुलेनगरमध्ये आम्ही त्या दिवशी धम्मदीक्षाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे. जर कोणाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असेल, दीक्षा घ्यायची असेल तर सर फॉर्म भरावा. आमच्याकडे फॉर्म मोडगुरे सरांनी दिलेले आहेत. आणि समता सैनिक दलाची स्थापना प्रत्येक ठिकाणी व्हावी. निलेश दादांनी आता पुढच्या वेळेस त्यांच्या इथं त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना करावी, महिलांची पण आणि ह्या तरुणांची पण, अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना आजच्या या वर्षावासानिमित्त शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर मी विनंती करतो शांभाऊ गायकवाड, संस्थापक अध्यक्ष भीम छावा संघटना यांनी शुभेच्छा द्याव्या. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. आज भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या माध्यमातून वर्षावास उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. मी या कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला, मी प्रथमतः माफी मागतो, कारण की आपल्या समाजाची एक महिला लिफ्टमधून पडली होती आणि तिला मदत मिळावी म्हणून आज लोणीकंद पोलीस स्टेशनला घेराव होता, त्यामुळं मला उशीर झाला. आणि खऱ्या अर्थानं आज भारतीय बौद्ध महासभेचं या भागातच नव्हे संपूर्ण पुणे शहरामध्ये चांगलं धार्मिक काम सुरू आहे आणि ह्या माध्यमातूनच आज नवीन पिढी या ठिकाणी घडत आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता धार्मिकता हे तुमच्याकडून शिकत आहे, त्यामुळं माझ्यासारखा धार्मिक कार्यकर्ता तुम्हाला उपदेश देणं हे मला योग्य वाटत नाही. परंतु तुमच्या धार्मिक कामामध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास नक्की सांगा, आम्ही तुमच्यासोबत किंबहुना तुमच्या पुढे राहून ह्या ठिकाणी तो संकट असेल ते दूर करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. मी जास्त न बोलता आपणा सर्वांना वर्षावास निमित्त शुभेच्छा देतोय, थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं महिला जनरल सेक्रेटरी प्रभाताई कांबळे यांना मी विनंती करतो, यांनी मनोगत व्यक्त करावं. जगद्वंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न भारतभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्व महान व्यक्तींच्या मातांच्या विचारांना आणि कार्यांना मी त्रिवार अभिवादन करते. तसेच विचार मंचावरील सर्व उपस्थितांना मी जयभीम करते आणि आदरणीय भंतेजी नागघोषजी यांना सुद्धा मी विनयपूर्वक वंदन करते. आज आपला वर्षावासाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि सर्व पुणे शहरामधून वेगवेगळ्या विभागामधून आपले कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करते. आणि आपला हा वर्षावास जो सुरू झालेला आहे प्रत्येक विहारामध्ये, मला वाटतं की प्रत्येक विहारामध्ये हा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू झालेला असेल आणि जेव्हा आषाढी पौर्णिमा आहे तेव्हापासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचनसुद्धा सुरू झालेलं असेल, कारण ते करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या माता भगिनी ज्या आहेत विहारामध्ये नियमित येणाऱ्या, त्यांनीही इतर महिलांना प्रोत्साहन देऊन विहारामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि त्यांनीही विहारामध्ये यावं अशी मी आपल्या सर्व इथं उपस्थित महिलांना मी विनंती करते की आपल्याच महिला ह्या विहारामध्ये अगोदर आल्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन हे झालं पाहिजे. जर आपल्या महिला विहारामध्ये आल्या तर एक कुटुंब संपूर्ण सुधारतं आणि एक कुटुंब सुधारलं की आपल्या मुलांवर चांगले संस्कार हे घडत असतात. त्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून सुरू केली पाहिजे, विहारामध्ये आलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की दर रविवारी प्रत्येकाने बुद्ध विहारात गेलं पाहिजे. जेव्हा ख्रिश्चन लोक पहा, त्यांना कुणीही सांगावं लागत नाही एकमेकांना की तुम्ही चर्चमध्ये या, परंतु आपल्या लोकांना हे सांगावं लागतं. ही शोकांतिका आहे. तर आपल्या महिलांनी इतर महिलांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त संख्येनं विहारात महिलांना आणलं पाहिजे आणि महिलांची संख्या ही वाढवली पाहिजे. मला माहिती आहे की महिलांना घरात कामं असतात, परंतु ती कामं थोड्या वेळापुरती बाजूला ठेवावीत आणि विहारामध्ये यावं. त्यामुळं आपल्या सर्व कुटुंबाचे आपले जे मुलं असतात त्यांच्यावर संस्कार होत असतात. बौद्ध धम्माचे संस्कार होणं हे अतिशय गरजेचं असतं, कारण आपण पाहतो की हे जे धम्म आपल्या जर मुलांवर धम्माचे संस्कार झाले तर मुलं आपल्या हे पंचशील जर आपण घरात रोज आपल्या घरात म्हटलं गेलं तर आपल्या ते आचरण करतील आणि आपले आईवडील कसे करतात, घरात कशी वंदना घेतात हे आपोआप मुलं शिकत असतात. तसं मुलांनी शिकलं पाहिजे आणि प्रत्येक विहारामध्ये मग असे हे कार्यक्रम घेतले पाहिजेत. इतरही कार्यकर्ते बोलणार आहेत, मी जास्त न बोलता
वर्षावासाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम. या ठिकाणी जितीन भाऊ कांबळे इथं उपस्थित झालेला आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत व त्यांचा सन्मान हवेली तालुका प्रमुख आदरणीय बचुटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जितीन भाऊ उपाध्यक्ष पुणे शहर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत समिती सदस्य. या ठिकाणी जोशीलाताई कांबळे उपस्थित आहेत. त्या भारतीय बौद्ध महासभा महिला संघटक आहेत. यांनाही विनंती आहे कृपया आपण पुढे यावं. हां, रजनीताई त्रिभुवन यांना मी विनंती करतो की यांनी जोशीलाताईंचा सन्मान करावा. या ठिकाणी मी बरोबर आपले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख आदरणीय जयदेवजी गायकवाड साहेब माजी आमदार यांना मी विनंती करतो की यांनी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेस वर्षावासासाठी शुभेच्छा द्याव्या. महाकारुणिक तथागत क्रांतिबा ज्योतिरावजी फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून, त्याचप्रमाणे माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांच्या स्मृतींना अभिवादन करून आजच्या अतिशय चांगला असा एक कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेल्या या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय प्राध्यापक DN धाईंजे सर, त्याचबरोबर या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भंतेजी राज, त्याचप्रमाणे आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली या पुणे शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे काम करतो ते आपले सर्वांचे आवडते KB मोडगरे सर, राजकुमारजी गायकवाड, त्याचप्रमाणे आता या कार्यक्रमामध्ये सकाळपासून उपस्थित असलेले आदरणीय पुण्याच्या माजी महापौर रजनीताई त्रिभुवन, प्रदीपभाऊ गायकवाड, त्याचबरोबर शैलेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक अशोकजी कांबळे, सुजितजी यादव, श्याम गायकवाड, सुमनताई गायकवाड, राहुल तायडे, प्राध्यापक मयूर गायकवाड, नीलमताई गायकवाड, त्याचबरोबर आमचे एक इंजिनियर वसंतरावजी साळवे, अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विशेषतः पुणे शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी मला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं म्हणजे मला आनंद झाला की आपणा सर्वांचा एक सहवास. लहान मुलांना विनंती करतो की जरा बोलू नका, मागे बोलतात. तर आपलं सर्वांचं दर्शन झालं. आपण वर्षभर या बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठी जर चळवळ कोणती असेल, मी नेहमी असं समजतो की बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठी चळवळ कोणती, राजकीय का, आर्थिक का, तर मी असं समजतो बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठी चळवळ धार्मिक चळवळ, धर्मांतराची चळवळ सर्वात मोठी. मी माझं भाषण करण्यापूर्वी एक चांगला कार्यक्रम करतो की मधल्या काळामध्ये आपल्या सर्व जगामध्ये हा कोरोना आला आणि सर्वांना लॉकडाऊनमध्ये आपल्याला बंदिवासात ठेवलं होतं. म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. 2 वर्षांनी आपण कार्यक्रम करतो. याचं कारण 2 वर्ष आपण घरामध्ये बंदिस्त होतो. मी 4थ्या मजल्यावर राहतो
पण मला खालच्या मजल्यावर 4 महिने मला येता आलं नाही, कारण बाहेर आलं तर पोलीस मागे लागत होता. आपल्याला पोलीस सारखे सांगत होते की बाहेर कोणी यायचं नाही. आणि भयानक असं संकटामध्ये संपूर्ण हे शहरच काय संपूर्ण देश होता. त्या काळात आपण पाहिलं की आपल्या अवतीभोवती आपल्या जवळची माणसं, आपले नातेवाईक देखील गेले आपल्यातून, आपले मित्र गेले, कार्यकर्ते गेले. अनेक असा एक तो सगळा कालखंड होता. त्या कालखंडात काय करावं असं माझ्यापुढे देखील एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझ्यापुढे प्रश्न होता. मी त्या काळामध्ये एक गोष्ट केली की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आपण काम करतो, तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आयुष्यभर मी वाचण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता तर महिना आपल्याला बाहेर पडता आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी त्या 1.5 वर्षामध्ये सकाळी जवळजवळ 3.5-4 तास आणि संध्याकाळी 3.5-4 तास असा अभ्यास करतो. जवळजवळ 30-35 पुस्तकं वाचली. आणि बनतेजी मग मी ठरवलं की त्या पुस्तकामध्ये मला खूप आनंद मिळाला की अरे हे तर आपल्या समाजातल्या लोकांना सांगायला पाहिजे की आपण जे वाचलं. आणि सगळे लोक काय वाचत नसतात. मलाच वाचायला मिळायचं नाही, कारण मी सतत धावपळीत असणारा कार्यकर्ता. कधी बौद्ध आपली धर्मपरिषद असेल किंवा आपण धर्मांतराचा दिवस असेल त्या दिवशी फक्त काहीतरी वाचायचं आणि जायचं, अशा प्रकारे. म्हणून आता सलग वाचायला मिळालं. मी जवळजवळ 1 वर्षभर एक पुस्तक वाचून मग माझ्या मित्रांनी मला सांगितलं की तू एवढ्या चांगल्या गोष्टी वाचतो तर तू लिहित का नाहीस. मग मी लिहायला देखील, कारण मी लेखक आहेच. तुम्हाला तर माहिती आहे, मी पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्याच्यावर एक उत्कृष्ट ग्रंथ, त्याच्या आता 5 आवृत्त्या संपूर्ण महाराष्ट्रावर. त्यानंतर मग मी बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी प्रचंड संघर्ष केलेला आहे. आता तो काय संघर्ष केला आहे तर आपण त्याचं फक्त चरित्र वाचून देखील कळत नाही, पण तो नेमकेपणाने आपल्याला कळला पाहिजे की या देशामध्ये सर्वात पहिला संघर्ष बाबासाहेबांनी जो केला ते कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना विद्यार्थी म्हणून गेले असताना माझ्यापुढे प्रश्न पडला की बाबासाहेब लायब्ररीमध्ये जायचे तर लायब्ररी उघडण्याचे आपण सर्व वाचतो ते की लायब्ररी उघडायच्या अगोदर बाबासाहेब दारात असतात आणि लायब्ररी बंद कधी होते म्हणजे असे ते चौकीदार वगैरे ते बंद करायला यायचे तेव्हा बाबासाहेब उठून जायचे. माझ्यापुढे प्रश्न पडायचा बाबासाहेब असं काय वाचत असतील बुवा, का त्यांना काय तो अभ्यासक्रम अवघड होता काय अशोकराव, इथे काय MA आणि PhD करत होते काय, तो अभ्यास अवघड होता म्हणून नव्हे, तर बाबासाहेब या देशातल्या नव्हे तर जगातल्या सर्वात ज्ञान भांडारे आहेत. म्हणजे ज्ञान कुठे जे आहे ते ज्ञान भंडारे लुटण्याचा प्रयत्न करतो, कुठं काय ज्ञान आहे. आणि मग मला बाबासाहेबांचं ह्या दरम्यानच्या काळात एक पुस्तक मी वाचत असताना बौद्ध आणि धम्म हा ग्रंथ बोडगरे साहेब मी वाचायला घेतला. पण मी सलगपणे बुद्ध आणि धम्म हा वाचला नव्हता, कारण मी असं ठरवलं आपण राजकारणातली माणसं कशाला धर्माच्या चळवळीत कशाला लुडबुड करायची म्हणून मी बुद्ध आणि धम्माचा जास्त मधनीचे अभ्यास केला. पण फक्त मला समुत्पादनाचा सिद्धांत माहीत होता, बौद्ध धम्म पण काही प्रमाणात माहीत होता, परंतु मी अभ्यास केला पाहिजे आणि सलगपणे केला त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे असा विचार आला. आणि मी बुद्ध आणि धम्म वाचायला घेतल्यानंतर मी माझा जो ग्रंथ लिहिला आहे तो मी या 1 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंताचा संघर्ष, म्हणजे बाबासाहेब हे या देशातले सर्वात मोठे प्रज्ञावंत म्हणजे कोण की ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण ज्ञान असं प्राप्त होत नाही ते हे आपल्याला पाहिलं. मग बाबासाहेबांचं बुद्ध आणि धम्म जेव्हा वाचला तर मोटगरे साहेब मी बाबासाहेबांची जी प्रस्तावना आहे ती आपण सगळ्यांनी एकदा वाचा. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब सांगतात की मी ज्यावेळेला SSC पास झालो तेव्हा समाजातले लोक आले आणि माझ्या वडिलांना म्हणाले की आम्ही भीमरावचा सत्कार करू, कारण SSC झालेलं त्यावेळेला ते पहिलेच होते मुंबईमध्ये. तेव्हा बाबासाहेबांचे वडील म्हटले की नको, असं जर केलं तर तो शेफारेल उगीच त्याच्या डोक्यामध्ये हवा जाईल तर मी काय करणार नाही. शेवटी एक त्यांचे जे गुरुजी होते केळुस्कर गुरुजी, हे सर्व समाजसेवक केळुस्कर गुरुजीकडे गेले आणि म्हणाले की केळुस्कर साहेब तुम्ही तरी सांगा त्यांना. मग केळुस्कर गुरुजींनी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही करा भीमरावचा सत्कार. त्यावेळेला त्यांना भीमराव म्हणत होते. मग ते केळुस्कर गुरुजींनी काय केलं, ते फार मोठे लेखक होते आणि विचारवंत होते मुंबईमधले. त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं होतं आणि गौतम बुद्धाचं चरित्र लिहिलं होतं. तर मी हे का सांगतो तर बाबासाहेबांना त्या SSC झाल्यानंतर भगवान गौतम बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांना त्यावेळेला त्या सर्व लोकांनी दिलं भेट. आता आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहीत आहे
परंतु मी त्याच्या पलीकडे जाऊन विचार करतो आणि मी या ग्रंथ लिहिताना तो माझा विचार करत होतो की त्याचा अर्थ काय होतो. तर बाबासाहेबांनी नंतर 1956मध्ये जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा बाबासाहेबांना ती आठवण झाली की मला मला जे माझ्या विद्यार्थीमध्ये असताना मला जे गौतम बुद्धाचं चरित्र दिलं कळुसकर गुरुजींचं, त्याच्या चरित्राचा परिणाम बाबासाहेबांच्यावर एवढा मोठा झाला की त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्धाचं जे नंतर बुद्धांनी धम्मामध्ये बुद्धाचा प्रवास जो दाखवला, बुद्धांना देखील ज्ञानप्राप्ती कशी झाली याचा ग्रंथ येतो. बुद्ध आणि धम्म म्हणजे बुद्धाला ज्ञानप्राप्त कशी झाली. तर बाबासाहेबांनी त्या आपल्या बालवयात म्हणजे SCC झाल्यानंतर बुद्धाला ज्ञानप्राप्त कसं झालं याचा अभ्यास केला होता. आपण अशाच प्रकारे आपण देखील अभ्यास केला पाहिजे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी त्यावेळेला केली होती की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला बुद्धासारखं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्यानंतर 18 तास अभ्यास करत होते. आणि तो अभ्यास त्यानंतर मी असं सांगतो की बुद्धाने आपल्याला काय दिलं. आपण बुद्ध धर्म क्या होतं, बुद्धाने जे तत्त्वज्ञान दिलं आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला, तेव्हा माणूस सुखी कसा होईल किंवा माणसाच्या जीवनातलं दुःख कसं कमी होईल याचा मार्ग त्यांनी सांगितला. प्रत्युत्तर समुत्पादनाचा सिद्धांत सांगितला. तो ज्ञान प्राप्त कसं बुद्धाला जसं झालं तसं बाबासाहेबांनी एक अभ्यास केला की आपल्या देशामध्ये जी समाजव्यवस्था आहे ती जातींची समाजव्यवस्था आहे आणि ती विषमतेवर आधारित त्यांचे एकमेकावर शोषण करतात. आणि म्हणून हा देश कधीच राष्ट्र होणार नाही. तर हा देश एकसंघ झाला पाहिजे, या देशामध्ये एकच जात किंवा एकच समाज निर्माण झाला पाहिजे याचा अभ्यास करू. आणि म्हणून बाबासाहेबांनी संपूर्ण जगातल्या सर्व देशाच्या लोकशाह्यांचा अभ्यास केला आणि ज्ञान प्राप्त केलं. अमेरिकेसारख्या कॅनडासारख्या निराळ्या देशांमध्ये ते देश समृद्ध कसे झाले, कारण आपला भारत देश हा दरिद्री होता, अक्षरशः भुके कंगालांचा देश होता, सारखे दुष्काळ पडायचे आणि माणसं अन्नास वाचून तडफडून मरायची. अशा वेळेला बाबासाहेबांनी दुसरा अभ्यास केला की भारत समृद्ध कसा होईल. आणि म्हणून बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान म्हणजे या दोन प्रश्नांच्या भोवती आहे. त्यामध्ये आपला देश, या देशातली जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि दुसरा हा देश समृद्ध झाला पाहिजे. अशा प्रकारचे थोर राष्ट्रभक्त बाबासाहेब होते. खूप मोठा विस्ताराने ही बोलण्याची वेळ नाही आहे, मला हे जास्त बोलता येणार नाही. परंतु अशा मी मग ह्या नवीन जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी ज्ञान प्राप्त कसं केलं आणि बाबासाहेबांनी संघर्ष कसा केला. या देशातल्या जातीव्यवस्थेचा पहिला संघर्ष बाबासाहेब 1916 साली त्यांनी कोलंबो विद्यापीठात शिकत असताना कास्ट इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला, म्हणजे भारतातली जाती व्यवस्था. तुम्ही विचार करा, बाबासाहेबांना परदेशात पाठवलं, तिथे त्यांनी जातीचा अभ्यास काय केला. मला आश्चर्य वाटलं की तिथे जाऊन जातीचा अभ्यास इथे भारतामध्ये का नाही केला. पण तिथल्या कोलंबो विद्यापीठामध्ये त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. त्याच्यानंतर कालांतराने बाबासाहेब भारतात आल्यानंतर त्यांनी परत ॲनिलेशन ऑफ कास्ट म्हणजे या जाती नष्ट कशा करायच्या याचा अभ्यास, याच्यावर ग्रंथ लिहिला. म्हणजे त्या सर्व ह्या दोन्ही ग्रंथांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्याच्यासाठी संघर्ष केला, इथल्या व्यवस्थेच्या विरुद्धचा संघर्ष, त्याच्यावर हे पुस्तक आधार आहे की बाबासाहेबांनी या देशातल्या या व्यवस्थेच्या विरोधी संघर्ष. मग यात आपण नेहमी पूर्वी हिंदू धर्माच्या बद्दल नेहमी बोललो, पण हिंदू धर्माची चिकित्सा बाबासाहेबांनी एवढ्या छोट्या पुस्तकामध्ये इतकी उत्कृष्ट केलेली आहे, ती आपण वाचली ना तर आपण भल्या भल्यानं कोणी एक शब्द पण बोलू शकणार नाही. इतकं सुंदर बाबासाहेबांचं त्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून मी आधी जास्त बोलणार नाही, पण बाबासाहेबांनी जो दाखवलेला बुद्ध धम्म आहे हा जगातला सर्वात उत्कृष्ट धम्म आहे. कारण बुद्ध धम्म खरं म्हणजे मी भंतेजी मी माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त 3 तीर्थयात्रा केल्या. लोक तीर्थयात्रेला जातात ना, तर पहिलं तीर्थयात्रा म्हणजे मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मी गेलो कोलंबो विद्यापीठात, जिथे बाबासाहेब शिकत होते आणि शिकत असताना कुठे बसत होते आणि किती अभ्यास करत त्या खुर्चीला जाऊन मी तिथे त्यांचा माथा टेकवला. त्या कोलंबो विद्यापीठाच्या त्या लायब्ररीच्या बाहेर बाबासाहेबांचा एक पुतळा आहे, त्या पुतळ्याजवळ गेलो. माझ्याबरोबर माझी पत्नी पण होती, भारती गायकवाड मयूरची आई, आणि आम्ही गेलो. माझी 2 नातवंडं होती. तुम्हाला सांगतो इतकं मला खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला की मी त्या पुतळ्याच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज. अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर हा ज्ञानाचं प्रतीक आहेत अशा प्रकारचं जगाने मान्य केलं की बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. त्या दिवशी मला कृतकृत्य वाटलं. आणि त्यानंतर आमची एक त्यानंतर मी अमेरिकेहून नंतर म्हटलं आता अजून दुसरं तीर्थयात्रेला जायचं.
आपल्याला आमदार आहे तर आमदार म्हणजे सरकारी पैसे देत नाही, माझ्या खिशातले पैसे, पण काही लोक बँकेत टाकतात, मी टाकले नाही. मी गेलो आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तिथे गेलो आणि तिथे पुन्हा तिथे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिले आर्थिक म्हणजे देशाचा हा देश समृद्ध कसा करावा याच्याबद्दलचे जे ग्रंथ आहेत ते बाबासाहेबांनी तिथे लिहिले. कुठे? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. त्या ग्रंथांची नावं आणि तो फार विषय मोठा तेव्हा बोलणार नाही, परंतु ते ठिकाण गेलो आणि तिथे देऊन बाबासाहेब जिथे बसत होते त्या खुर्चीला मी प्रणाम केला आणि बाहेर आलो. तो लायब्ररीच्या बाहेर तिथे देखील पुतळा होता बाबासाहेबाचा, लंडनच्या लोकांनी तो उभारलेला आहे. त्याच्या खाली लिहिलं होतं B.R. आंबेडकर, सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचा हे प्रतीक. जगामधला सर्वात मोठा ज्ञानी माणूस जगाने कबूल केलेला असा बाबासाहेब. पण बाबासाहेबांनी कुणाला मानलं? भगवान गौतम बुद्ध प्रत्यक्ष ज्ञान. ते मग माझ्या डोक्यात प्रश्न पडला, आपण बाबासाहेबांची पाहिली तीर्थक्षेत्र 2, एक लंडन आणि दुसरं अमेरिका. मी नंतर एक दिवस आमच्या पक्षाचं अधिवेशन होतं पाटण्याला, मी एकट्या, सगळे आमदार निघून आले विमानाने, मी मुक्काम केला आणि एकट्या गेलो बुद्धगयेला आणि भंतेजी त्या पिंपळाचं झाड पाहिलं, त्या पिंपळाच्या झाडाखाली गेलो आणि जिथे भगवान गौतम बुद्ध बसत होते ती जागा पाहिली, तिथे माथा टेकवला. इतका आनंद झाला मित्र. म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, सगळ्यांनाच अमेरिकेला लंडनला जायला मिळणार नाही, पण बुद्धगयेला तुम्ही गेलं पाहिजे आणि भगवान बुद्धाला कसं ज्ञान प्राप्त झालं हे समजून घेतलं पाहिजे, ही एक विनंती तुम्हाला करतो. म्हणून अधिक जास्त बोलत नाही. आयो सुखे दीर्घायुको भव इचितं पचितं तुयं क्षिप्पमेव समिजतु सर्वे पुरन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथाम् अभिवादनशीलस्य नीचं बध्नपचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु. धन्यवाद बंतेजी. या ठिकाणी मी आपल्या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय मोडखरे गुरुजी यांना विनंती करतो की यांनी भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीनं प्रकाशित झालेलं पुस्तक समग्रता वंदना हे सन्माननीय जयदेवजी गायकवाड साहेब यांना द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या संस्थेचे बोधाचार्य निलेशजी गायकवाड साहेब, जनरल सेक्रेटरी वॉर्ड अध्यक्ष स्थानिक, यांना मी विनंती करतो की यांनी आभार व्यक्त करावे. जगतवंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना विनम्र भावे वंदन करू. आज या ठिकाणी वर्षवासाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. त्याचं उद्घाटन म्हणून आज या ठिकाणी आजच्या रविवारच्या दिनी सर्वच मान्यवर, त्यापैकी पूजनीय भंते नागोजी, त्याचप्रमाणे माझे आमदार आदरणीय जयदेवजी गायकवाड साहेब, आदरणीय विश्वस्त अध्यक्ष के.बी. मुडधरे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय D.N. धाईंजे सर, त्याचप्रमाणे मिलिंदजी कांबळे सर, त्याचप्रमाणे आदरणीय रजनीताई त्रिभुवन, प्रतिभाऊ गायकवाड, लताताई राजगुरू, शैलेंद्रजी चव्हाण, श्यामभाऊ गायकवाड, अशोकजी कांबळे, महिपालजी वाघमारे, राहुलदादा तायडे, सुजितजी यादव, सुमनताई गायकवाड, आनंदजी मयूरजी गायकवाड, नीलमताई गायकवाड या सर्व मान्यवरांचं, त्याचपैकी आदरणीय उपस्थित मंचकावरती मयूरजी गायकवाड सर असतील, शिंदे मॅडम असतील, प्रभाताई कांबळे असतील,
समोर बसलेले आदरणीय कांबळे सर असतील, वार्ड शाखेमधील सर्वच मान्यवर आदरणीय सकाळपासून ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला ते आमचे आदरणीय रमेशजी मुलभारती सर, त्याचप्रमाणे या वॉर्डाचे अध्यक्ष मिलिंदजी कांबळे साहेब, बी आर थोरात सर, त्याचप्रमाणे दत्ताजी नागटिळक, उपस्थित सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्रामणीर शिबिराचे आमचे सन्माननीय गुरुवर्य आदरणीय प्रभाकरजी बचुटे सर, भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच विश्वस्त, त्याचप्रमाणे जितेंजी कांबळे साहेब, उपस्थित सर्व आदरणीय डॉक्टर कटाने सर, त्याचप्रमाणे ज्यांनी सूत्रसंचालन अतिशय सुंदर असं केलं त्या आदरणीय सरचिटणीस सन्मान्य राजकुमारजी गायकवाड सर, त्याचप्रमाणे संदीपजी सोनवणे सर, उपस्थित सर्व मान्यवरांचं जर यदाकदाचित माझ्या मुखातून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यापैकी माझ्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे सर्व लहान लहान उपासक असतील, माझ्याबरोबर जे रोज धम्मश्रवण करण्यासाठी उपस्थित राहतात त्या देखील बालकांचं मी सर्वांचं उपासकांचं उपासिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा अधिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे आम्ही संस्थेच्या माध्यमातून घेणार आहोत. या पुढच्या कार्यक्रमाला देखील आपल्या सर्वांचं सहकार्य आपलं लाभावं हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आदरणीय रामदासजी सोनवणे सर यांचे देखील मनापासून आभार. धम्मपालन गाथा म्हणण्यासाठी शेवटची धम्मं पालन गाथा. सब पाप सकरणं उपसंपदा सचित परियोदपनं एतं भूतान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मे लोके परं च न तावता धम्मधरो यावता भूभासति यो जपन्ति सुतवानं धम्मं कायेन पसति सवे धम्मधरो ओजियो धम्मं न पमजति. नास्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतो मे जय मङ्गलं. नास्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतो मे जय मङ्गलं. नास्ति मे शरणं गयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतो मे जय मङ्गलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. सा